मैदानाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा कार्तिक शेठ. कार्तिक शेठ सांगू नका, जो तुम्ही सांगितलं तरी तुम्हाला कळत नाही. काय 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 तर श्रीशेची आई चिडलेले आहेत माझ्यावरती. अहो तुम्हाला मी काल पण सांगत होती, पावतीपर्यंत सांगायला लागलायसा. अहो म्हटलं सांगू नका. कधी सांगितलेली गोष्ट आतापर्यंत झाल्या का सत्यात? मागच्या वेळेस पण मैदानात जाणार होता असा, रायफलचा पैरा झाला तर तुम्ही आजारी पडला असा, त्यावेळेस किती ही झालं सांगा बरं. त्यावेळेस कशा कमेंट आल्या. आता पण काल कार्तिक किती आजारी होता, रायफल तो बरा झाला आणि रात्री त्यानं कार्तिकला आजारी पडलं. काय म्हणायचं? कार्तिकला मारलं बरं का रायफलनं. ते पुढं व्हिडिओ बघाच तुम्ही. आणि विषय काय झाला, इथनं पुढं असं ठरलंय की बाबांनो ज्या दिवशी मैदानात आम्ही जाणार जाऊन आल्यावर सांगायचं काय असेल त्या दिवशी सांगणार की बाबांनो मैदानात आलोय आणि काय घडलंय ते सगळं सांगणार. बस आता आधी फरगाड फोडायचं आणि असं झाली की आता ही 4थी का 5वी बारी आहे. मग असं म्हणजे आपण सांगतो मैदान महिना झालं चाललंय आणि बरोबर आता बरोबर पावती आज टाकणारच. आणि काल माझ्या मनात आलेलं काय 2 पावत्या टाका, 2 म्हणजे एक रायफलची एक कार्तिकची. हा. आणि एक मन म्हणत होतो नको जरा थांब्या आणि मला आज टाकायची. नाही हो, ही आशा ना कसं होतंय, आपण तोंड कशी पडतोय मग तेच. या गोष्टी आतल्या कुणाला माहित आहेत का? म्हणून तर हे व्हिडिओ म्हटलं आधी सांगावं की बाबांनो हे विषय आहे. परत फॅमिलीचा गैरसमज होतो. फॅमिलीला माप वाटतंय की आधी सांगावं, पण आधी सांगितलं की कुणाच्याच कुठल्या गोष्टी होत नाहीत. त्या जेवढ्या गुप्त ठेवल तेवढंच बरं आहे. सांगून सगळा आमचा पचका उठतोय, आमची इज्जत जाते. आता इथनं पण ठरलंय जावं मैदानात जाईल त्या दिवशी सांगणार. हे नाही तर अजून काल काय काय बोलत होतं, मी व्हिडिओच बंद केला. सांगत होतं अशी पावती टाकणारी काल. तर काय मला तर पुढं स्वप्न पडलेलं असं होणार आहे. नसतेच कोण सुद्धा कधी पुढचं नियोजन सांगत नाही. जाऊ देत न पुढं झालं ना कळाल नका. पण आता ती काय ती कार्तिकचा डोळ्या बिळ्या लागला असतं, शिंग केवढ्याला पडलं असतं. आणि हो म्हणजे काय गैरसमज होईल की एवढी जवळ का बांधलेली, लांबच आहे ती. हे आज काय बांधलेलं नाही असं नाही विषय. काय झालं मागं पुढं व्हायला म्हणून त्यासनी केलं होतं. आणि रायफल शेटनं काल इतकी मस्ती केली रात्रीचीच. काय त्याच्या मनात आलं लागलं, गावान सुद्धा पाडले, कुकर उड्या मारायला लागला काय दिसलं ते. आजारी म्हणून काल आम्ही आपलं इवाळतोय कसलं. मी असं म्हणते वर राहू दे त्याला मैदानात न्यायचं, कार्तिकलाच न्या ते राहू दे. होय असं आणि नियोजन झालेलं. रायफल राहू दे कार्तिक घेऊन जाऊया. आणि डॉक्टर कष्ट घेऊन फळ खायच्या वेळेला जर नसलं तर काय पिऊ. ते झाला विषय. आता झाले रायफल झाला व्यवस्थित आणि कार्तिकला त्यानं म्हणला रायफल म्हणला थांब मी जातो. आणि आम्ही दोघं परवाच म्हणलेलो की किती दिवस झालं पौर्णिमेचा आपण बाहेर काढत नाही, दवाखान्यात थांबलाय. बरोबर पौर्णिमेच्या संध्याकाळी सुरुवातच नात करते काय तर देत नाही नाही आयुष्य. होय आपल्याला कुठे त्रास वाटायला लागले लगेच निराशा झाली. नाही एवढं आता झाले. आता डॉक्टर येतो म्हणते संध्याकाळी. सकाळी डोस झालाय, संध्याकाळी सूज कमी आल्या. खरं काय म्हणले डॉक्टर तसं करू शकता नियोजन. खरं काय होणार आहे त्याला पळताना का नाही दुखणार, कारण जिथं जो आहे तिथंच दणका बसणार आहे त्याला पुढे. रोजची दावी वेगळी, जूच ती सप्त्या बिप्त्या बांधलेल्या सुखाच आहे. मग त्यामुळे पळल्याने पलीकडच्या बैलांना फरफटलं तर त्यामुळे कॅन्सर मध्ये एवढं जाऊ दे 5-6 दिवस एवढे काय होती म्हणजे ते एवढं थांबलायचं आता. ओके डन. पण आपलं झालं असतं एवढ्या लांबचं मैदान, एका ह्याच्या दोघं गेली असतील. होय पहिले करायचं पण सांगितलंय असं विषय. त्यासनी व्हिडिओ आणि पाठवला मी. कोणावर आहेच गुरुवार फॅमिलीला दाखवा चिक्या मी असेल तिथं मला कुठं बघत बसलंय. चिक्या ही घर म्हणजे हे हॉल, ही रूम आणि ही किचन म्हणजे ह्याच्या मागणं सारखं चालू असतं. घरात पण नाही त्याला कळतं आणि तो माझ्याकडे असतो माझ्या जवळ. एवढा शान नाही. आता रानातली कामं चालत त्यामुळे घराची सगळी बाहेर असते ती. हो आणि फॅमिलीत पण घ्या समजून, काय आपण काय मुद्दाम केलेला नाही. कारण रायफल शेट आणि आज आणि इतकी मस्ती करत होता म्हणून काय केलं कार्तिकला हाय ते म्हणजे आताच बांधला आज दिवसभर. हा त्याच्याजवळच नाही. आणि ही बाकी सगळी बाहेर बांधली नाही हो, ही कसं आहे हातात तोंडाला आलेलं उगाच नाकाची नशीब त्याच्या नाकात येसन बिसन नाकच फाडलं असतं. आणि बरं झालं कळालं. म्हणजे आता इथनं कुठं कार्तिक जवळ रायफल बांधायचा नाही. आता काय करायचं, मध्ये घ्यायचा शाना येऊ आपला बाज्या दोघांच्या मध्ये लई शाना देऊ आणि एक तिकडं बांधायचा एक तिकडं बांधायचा. बाजासारखं दुसरं कोणच नाही त्या म्हणजे दावणीत कधीच दुसऱ्या मुक्या जीवाला बाजी काय करत नाही. नाही मारलेलं त्यानं का मारलंय का कधी कधीच कुणाला मारलेलं नाही. कुठल्याच नंदीला मारलेलं नाही. साधं कोंबडीला शिर्डीला सुद्धा त्यानं कधी शिंग उराव नसते त्याच्या बारकी कोकर. आता ही बारकी आहे तर तिला येऊन देतो, तसं रायफल देतो ढकलून खायला आले. तिला तर अजिबात आवडत नाही त्याच्या पुढे कोणाला. तर कार्तिकचं असं नाही का डॉक्टर येणार ते आता उद्याच्या वेळेस शेअर करतो काय होणार. आणि रायफल शेटचं आता हायच डन. चला पुढे
पण मैदानाचं नियोजन खरंच नाहीच सांगणार ह्यांनी, आणि ह्यांनी सांगितलं तर मी ती व्हिडिओत उडवून टाकणार आहे. आधीच काय म्हणते ते की धिंडोरा पेटून आमची तर नाही आता करणार की मैदान चालू जाईल, आता करणार आहे. फक्त ज्या दिवशी जाणार आहे त्या दिवशी शेअर करणार की बाबा मैदानात आलोय. हा हो, जाऊन आल्यावरच जी काही झाल्यानंतर शेअर आणि ते पण कळते फॅमिलीला मैदानात ही गेली ती. होय. चला च्या गावात बाराच्या भावात मुरकी तोडली पाहिजे. हे बघू शकता बघा, डॉक्टर साहेबांनी फोन लावलाय. डॉक्टर साहेब उठले नसतील अजून. आलो फोन लाव म्हणजे आलो करतील फोन, जागा झालो. मला बोलायला सूचना आल्या आता, कारण की काल हे साहेब आजारी होते म्हणून काल ह्यासने डोस टाकला. 3 इंजेक्शन झाली, गोळ्या दिल्या रात्री. आणि इतकी मस्ती काल त्याने केल्या, शिंगाचा कलर बिलर पाक घालून घेतलाय. शिंग घासले तिथं गव्हाण पण फुटले त्यानं. त्यात काय झालं, ह्याला मारले बघा बघा. आईला ह्याच्या बिचारा कसलं सुचले बघा घेऊ काही. मुरकी तेवढी तोडतो, बेकार लागले कानाला. आयुष्य पोत कानाविषयी पण लागले. थांब 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 कार्तिक पाहू हे घेऊ शकता का. चांगलेच लागले. डॉक्टर साहेबांनी बोलवलं पाहिजे लवकर. स्प्रे मला एक माझ्याकडे ते विचारून लावला तर चालते का विचारलं पाहिजे डॉक्टर साहेबांनी. काय कानाच्या मागं पण लागली राहू, म्हणजे ह्यांनी उभी शिंग आहेत का नाही ह्याची. मला वाटतं त्या ह्याच्यात अशी घातली असणार आहेत दोन शिंगाची मध्ये. हे बघा थांब बाबा नाही काय करत, सुजले राहू. मुरकी कापतो. तर साहेबांची मुरकी काढली आता, आणि बघू शकताय डॉक्टर साहेबांचा काय अजून फोन आलेला नाही. चांगलं सुजलं आणि तर मागं लागलं कानाच्या मागं इकडे. हे असले ड्रायव्हर कानाच्या मागं लागलं बघा. ती काल ह्याला गोळ्या ज्या दिल्या त्या चालते का विचारायला डॉक्टर साहेबांनी. लागली गोळी टाकाल त्याला. च्या गावात दार पण लांबली अहो काही आहे का. कसलं र बाबा मारलीस त्याला रे. हे आईला तुझ्या त्याला इंजेक्शन करायला लागणारच, त्याशिवाय पर्याय नाही. तर बाबा कार्तिक नाही काय करत तुला. गप्र शितच मार बसलाय, कुठं मार बसलाय. चला बघा डॉक्टर साहेबाचा काय फोन आलेला नाही अजून. डॉक्टर साहेब आले आता मैदानाचं काय ते ठरवलं पाहिजे, कारण की भरपूर शूज आल्या. आता फक्त रायफल शेटला घेऊन गेलो पाहिजे. रायफल आता गोळ्या चाललेल्या. बघा डॉक्टर काय म्हणते, कारण की पाळाय तरी आलं पाहिजे. काही रायफलनं कामाला लावलं राव. कसं काय ते आलं कधी मारत नाही. काल धडकत ते काल मला वाटतं ते एकदम तब्येत व्यवस्थित झाल्यामुळे मस्ती करायला लागलेली. चला चेष्टा करून घेतो तो डॉक्टर साहेबांना फोनच करत. चला तर डॉक्टर साहेबांच्या वडिलांनी फोन लावला मी. डॉक्टर साहेब फोन स्विच ऑफ लागतो म्हणून तर ती झोपलेत म्हटली ते, कारण की त्यांचं रात्रभर विजिट चालू असते. म्हणजे उठले पहिल्यांदा फोन करायला सांगा. तर आला फोनच म्हणते. जरा ते मुरकी काढल्यापासून का नाही जरा सूज कमी आली आता इथली. त्या मुरकीमुळे जरा असं फुगल्या का दिसत होतं टाम. आयला मैदानात अवघड झाली राहू. नाही बाबा काय करत. चला ह्या साहेबासून चालू नंतर जरा, कारण की ह्या साहेबाचं काल म्हणत होतो ह्याचं फिक्सच मैदान आहे त्या सोडून. ह्याचीच गॅरंटी नव्हती कारण का आजार होता. हे आता झाला कवर झाले ह्या बाबाला दिले दणक ह्यानं, म्हणून बाबाला व्यसन टाकले. मला माहिती लय घाण नाही. तुला लागले का कुठं बाबा. मला नाही कुठं लागले, त्याला पायाला पण लागले हो काही. चांगलाच गाडी 4 दिवस जरा नर्वस होता. एका दिवसात लागला थाय करायला. चला चांगलं काम केलीस त्या आईचं तुझ्या.
या इकडे या चल. चला तर रायफल शेटला घेऊन निघालो आता व्यायामला. हो रायफल हळू 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 बाबा. आपले झालाय चांगला थोडं त्याला मारून ठेवलं कार्तिकला. काय ते जायला डॉक्टरांच्या याच्यावर राहिलं. पहिलं करायचं फोन करून सांगितलं पाहिजे. मग डॉक्टर काय म्हणते त्याच्यावर राहिलं पळवायचा का नाही. मग पहिलं करायला सांगितलं पाहिजे दुसरा पायरा बघा म्हणून. कारण की काय असेल ते म्हणजे आता काय सगळ्यांनी बघितलेच काय विषय झालाय. चल चल. पळायचं नाही चालूच चल बाबा. चला तर जवळ आलो आता शेडजवळ. आणि ह्या साहेबांनी बांधतो तिथं कार्तिकला घेणार आहे आता आपण. मॅट टाकून त्याला आताच म्हणजे तिथं बांधाय पण येईल आणि इंजेक्शन पण करायला डॉक्टर आलो. काय होते कोणाष्ट आता बघ्या डॉक्टर काय म्हणतात. कारण की आता जरा मुरकी काढल्यापासून जरा सूज कमी आली तिची लगेच. मुरकीमुळे जरा वाटत होती सूज आहे. काय बघा कोणाला. हॅलो डॉक्टर साहेब येत आहे का शेडू. पहिलंच विजिट करा आपलं. ते रायफलनं का नाही काल ते आजार होतं बघा. ते त्यानं कार्तिकला इतकं मारलंय आणि कानाच्या वर लागले शिंगाच्या बरोबर खाली आणि सुजलंय. रागात येतंय तर कानाच्या मागाय का नाही तिथं बरोबर त्यानं शिंग मारलंय. तुम्हाला व्हिडिओ पाठवतो त्याचा. आणि बरोबर शिंगाच्या मागं असं फुगलंय टाम दिसणार असं पूर होतो का त्या टाईममध्ये असं सुजलंय. हो डोळा सुजला आहे. हा व्हिडिओ टाकतो. आणि तोवर ती गोळी देऊ दे का तुम्ही काल रायफलला दिलेली ती. तर डॉक्टर साहेब आली होती आता. आणि टॉर्च लावतो. तर हे बघू शकताय. तर काय केलं डॉक्टर काय झाला विषय नक्की. तो रायफल त्याने केली मस्ती याच्या बरोबर. ह्याला मारलंय चांगलं सुजलाय सगळा बाग. शेंग बिंग घुसवली तिथे शिव काही क्रॅचेस वगैरे तर म्हणजे लागले चांगलंच हे नव्ह. मग मैदान कॅन्सल करे. मैदान कॅन्सल आता काय पळवायला जाणार ना त्याला यावं जो इथं ठेवलं. हां जो येतं आलं घेतं दान का. हो 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 मार लागला चांगला. मग आता ते पैर करायला सांगितलं पाहिजे. त्याच मी व्हिडिओ पाठवू तुम्ही उगाच परत त्यांचा गैरसमज नको की हा नाही पायरा तर बघतील. मग आपला रायफलला तेवढा घेऊन जातो. काय राहू त्याला काल साळा केला ते चुकलं काय मग आपलं आजारी पडलेला वचपा काढला हे जेव्हा डोळा पण अहो डॉक्टर डोळ्याला पण त्यानं हे केलं बघा. ते असं एक डोळ्याला वर काय झालेलं नाही. सूज आहे फक्त इथं जरा. तर चला आता वैरणीला निघालोय. आणि डॉक्टर साहेबांनी सांगितलं काय मैदान करू नका आता यायचं थांबा जरा आता एक 7-8 दिवस तेवढं होती कवर देऊ. आता 3-4 इंजेक्शन झाली ती. आता स्प्रे आणायला सांगितलं आहे. स्प्रे तेवढा मारतो साहेबांनी. पहिलं मैदान होतं साहेबांचं जाऊ दे काय अजून योग याचा आहे पहिला मैदानचा. आता ते ज्यांच्यावर आपला पायरा झालेला त्या दादाने फोन केला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे असा असा विषय. आणि आपल्या रायफलचा पायरा केला पाहिजे. पायरा त्याचा पण झाला रायफलचा. आता बघा कुठला नंदी म्हणजे 2 नंदी होतं त्यातला कुठला नंदी रायफलला देते बघा. चांगलं केलंस रे रायफल. रे चांगलं केलंस. हा हे आजार आहे म्हणून म्हटलं ह्याला डॉक्टर साहेबांनी बोलवलं टोचायला लागलं. त्याचा एक डोस राहिलेला रे 5 दिवसाचा तो दिला. तेव्हा ह्यानं रात्रीत कार्यक्रमच केला. सुटले नाही बघितले CCTVत. हो ती फॅमिली सांगा काय झालं. CCTV पण चेक केला. CCTVत काय झालं म्हणजे दिसलं रात्री किती 12:30 पावणे 1 वाजले असतील. तेव्हा ह्यो इतकी मस्ती करत होता काय
जाग्यावर कुकर उड्या मारत होता, जाग्यावर धान उड्या मारत होता, गावानं फुडले त्यानं. मग त्यात काय झालं, ह्याची मस्ती बघून कार्तिक गपच होता, ह्याची लई मस्ती बघून कार्तिक पण लागला मस्ती करायला. आणि बरोबर काय झालं, हे गेलं कार्तिकला मारायला आणि कार्तिकच्या कांड्यात ह्याचं शिंग अडकलं त्यानं असं खालवर असं दणकं देत होता त्याला. आणि हे विषय झाला आहे बघा, त्याच्या मानाला लागलं, ही कानाला लागलं. चला तर कॅमेऱ्यात दिसलं ही सगळी झूम करून बघितलं तर सांगितलं स्प्रे आणायला. आता स्प्रे आणला आहे, आलू स्प्रे वैरण घेऊन आलो का इथं. मग वैरण घेऊन आल्यानंतर काशीगावला गेलो परत आणि म्हटलं आता स्प्रे तेवढा साहेबासनी मारावा. वैरण आणल्या, चला स्प्रे घेतो मारून. बिचार व्यसन नाही मुरकी. हे दिवसात स्प्रेची गरज पडली आपल्याला. पहिलं भाज्या आपला पाय सळा सारखा लागायचा. झाले हा कुठं उद्या आलाय मुक्त सर काय दे सर. ठीक आहे.